भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांना कडू घोट पाजलेले आहेत। नुकतेच ठाकरेंचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन साळवेंनी जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या पक्षात राजकीय वादळ आलेलं आहे। साळवेंनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोकणात ठाकरेंची राजकीय ताकद घटलेली आहे। या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचे कोकणातील भास्कर जाधव यांच्या नाराजीची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे। आता भास्करराव जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं। त्यांनी एखादा शब्द बोलणं, आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता नेहमी त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे, परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या नेत्यांचा असतो। नाही, आज नव्हते, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीशी बोल कारण काल वेळेवर सगळी बैठक ठरली तेव्हा ते इथं पोहोचू शकले। रामदास कदम बोलतात की जर एकनाथ शिंदेवरती तुम्ही जर बोललात तर मातोश्रीमध्ये आम्ही असे अनेक दिवस काढलेले आहेत, आम्ही काढायला सुरुवात केलं तर अवघड होईल। आता मला असं वाटतं रामदास भाई कदम वगैरे यांच्याविषयी बोलायचं काय, जे काय बोलायचं ते बोलून टाकलं ना। आता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, काढलेले तर बोला ना, मग तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे बोलायला कोणी थांबवलेलं आहे? गाडीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, आमच्याकडे मेजॉरिटी आहे असं वाटतं। तुमच्याकडे आमदार आहे, तुमच्याकडे संघटना नाही, एवढं सांगेल। जी शिवसेना प्रमुखाची संघटना आहे ती मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आहे। तुमच्याकडं खरेदी विक्री व्यवहारातून आलेली मंडळी आहेत असं मीच म्हणेल, जबाबदारीनं बोलेल मी। एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये म्हटलं आहे की सगळा खडतर काळातून चालला आहे। पक्षाच्या बाहेर जाणाऱ्यांना थांबवण्याऐवजी त्यांची हकालपट्टी केली जाते। आज सकाळी महाडिक यांची हकालपट्टी झाली आहे, रत्नागिरीतले बने यांची हकालपट्टी झाली आहे पक्षातून। तर थांबवणं हे महत्वाचं की हकालपट्टी महत्वाची? नाही, काही लोक पक्षविरोधी काम करत असतील पक्षात राहून, तर मला असं वाटतं पक्षाला या सगळ्या विषयाचा जुने नवे किती काम केले याच्यापेक्षा पक्षाला सध्याच्या घडीला डिसिप्लिन पण महत्वाची ना। पक्षाचे डिसिप्लिन सोडून कोणी पक्षापेक्षा मोठा नाही आहे हा संदेश पण द्यावा लागतो। मला वाटतं त्या पद्धतीनं तो दिला असेल। एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये भाषणामध्ये ठाकरेंकडे परिवारवाद आहे तर आमच्याकडे महाराष्ट्रवाद आहे असं म्हटलं आहे। कोणता महाराष्ट्रवाद आहे त्यांच्याकडं? लाडकी बहीण योजनेचं काय होतंय आता? लाडका भाऊचे काय हाल आहे? शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? तुमचा मंत्री म्हणतो की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही। धनंजय मुंडे काय करतो? काय करतात धनंजय मुंडे? काय कारवाई केली? आणि तुमचं काय हलतं का? ठाण्याशिवाय पान हलतं? तुमच्याकडे परिवारवाद नाही का? परिवारवाद तुमच्याकडे नाही का? फक्त सांगावं त्यांनी कोण आहेत। आता रामदास कदमांची मुलं मंत्री आहेच ना, कोणते सामंत। तर रामदास दानवे बोलत होते, भास्कर जाधव यांच्याबद्दल सांगत होते। या संदर्भातली जी बातमी आहे, भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांना कडू घोट पाजलेले आहेत। नुकतेच ठाकरेंचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन साळवेंनी जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या पक्षात राजकीय वादळ आलंय। साळवेंनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोकणात ठाकरेंची राजकीय ताकद घटलेली आहे। या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचे कोकणातील शिलेदार आमदार भास्कर जाधवांनी पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे। राजन साळवेंनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावरती ठाकरेंच्या पक्षाकडून गद्दारीचा शिक्का मारण्यात आलेला आहे। पण भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांचेच कान टोचलेले आहेत। राजन साळवेंनी उभाटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर ठाकरेंचा कोकणातील एकमेव आमदाराने नाराजी व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। आपल्याच माणसाच्या आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काही नेते आणि काही पदाधिकारी उपद्व्याप करतात याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे। परंतु माझी भूमिका सातत्याने हीच असते, जर मी जिंकून आलो माझ्यामुळं तर पराभव पण माझ्यामुळंच, काय घाबरायचं, कशाला चिंता करायची। पण यश माझ्यामुळं आणि अपयश तुमच्यामुळं हे मला मान्य नाही। यश पण माझं आणि अपयश पण माझं। पण ज्यांच्याबद्दल कोणाबद्दल साळवींचा आक्षेप असेल त्यांनी उत्तर देणं योग्य आहे। पण जनरल जर स्टेटमेंट करायचं म्हटलं तर हे उपद्व्याप होत आहे। मलाही वाटतं की माझ्याकडे बऱ्यापैकी अनुभव आहे, अभ्यास आहे, देवानं दिलेलं बऱ्यापैकी वक्तृत्व आहे, काही गोष्टींचा माझ्याकडे अनुभव आहे। पण सगळ्यांना संधी मिळते अशातला भाग नाही ना। सगळ्यांना संधी, मीच काय एकटा आहे अशातला भाग नाही। पण मी स्वतःचा कधी मोठेपणा सांगत नाही, पण मला नाही संधी मिळाली। माझ्या दुर्दैवानं म्हणा, मी कोणाला दोष आज देत नाही, परंतु माझ्या दुःख आहे ना, 100% आहे। माझं तर वाढतं वय आहे, आज माझं 68 वर्ष वय चालू झालेलं आहे।
योग्य वेळेला जर संधी मला मिळाली असती तर निश्चितपणे याहीपेक्षा भास्कर हा नावाप्रमाणे भास्कर महाराष्ट्राला दिसला असता. शिवसेना पक्षामध्ये विधिमंडळाचा गटनेता म्हणजे नाव ज्या वेळेला चर्चा आली त्यावेळेला सर्वांनीच एकमताने भास्कररावांचं नाव सुचवलं आणि त्यामध्ये त्यांचा सुद्धा सन्मान आहे. आता पुढेचं नेमकं त्यांना काय बोलायचं आहे ते मी काय ऐकलेलं नसल्यामुळे काय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. त्यांच्याशी आमची कालही चर्चा झाली. आज आम्ही एकत्र भेटतो आहोत सगळेच शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू. त्यांचं नेतृत्व हे खरोखरच संघटन कौशल्याचं आहे. ते एखाद्या पक्षाची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडू शकतात. आता तशा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव आहे, भास्कर जाधवांचं नाही. भास्करराव हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि ते काय अन्याय सहन करणारा तो नेता नाही आहे. निश्चितच भविष्याचा त्यांनी काही विचार केला असेल त्याचं स्वागतच आहे. इकडे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये आतापासूनच खटके उडायला सुरुवात झालेली आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, तर 22 जिल्हा परिषदांच्याही निवडणुका झालेल्या नाहीयेत. महापालिका निवडणुका कधी होणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपाच्या काही नेत्यांनी 100% भाजपाचा नारा दिलेला आहे. तर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावरती लढू असं शिवसेनेकडून सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय. चव्हाण साहेब, येणाऱ्या निवडणुका आपण 100% भाजपच्याच दिशेने आपण लढवलं पाहिजे. 100% होऊन जाऊन दे ना, मैत्रीपूर्ण लढू, काय हरकत नाही. तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा, आम्हाला सांगा, मैत्रीपूर्ण निवडणुका होऊन जाऊन दे, ताकदीने लढू. जे येतील तो पुढे महायुतीच्याच बसणार आहे, दुसरं कोण तिथे बसणार नाही. आम्ही काय बसायला देणार नाही. चुकून काय 2-4 निवडून आले तर नाही फोडून आम्ही आतमध्ये घेणार. नेते जे आहेत ना, उगाच तरी काही आपलं मतं मांडायचा प्रयत्न करतात आणि ते मीडियाच्या माध्यमातून. मी त्यांना सांगेल की तुम्हाला जे काही सांगायचं तुमच्या नेत्याला सांगा. आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, महायुती म्हणून लढायची आमची इच्छा आहे. परंतु जर स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्याचं काही म्हणणं असलं तर ते आम्हालाही मान्य करावं लागेल. शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल अशी टीका शिवसेना नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे. रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची आभार सभा पार पडलेली आहे. यावेळेला रामदास कदम यांनी ठाकरेंवरती जोरदार प्रहार केलाय. तर तुम्हाला जनतेने खोक्यात बंद केल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे. बघूया. खोके म्हणून बाप बेटे थकले. ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे.